येवला येथील ज्येष्ठ पत्रकार विलास कांबळे यांना अज्ञात कारने धडक दिल्याने जखमी झाले. त्यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली असून येवल्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कांबळे हे वृत्तांकनासाठी मनमाड नगर हॉटेल वर्मा पॅलेस समोर आपल्या दुचाकीवरून उभे असताना कोपरगावकडून येवल्याच्या दिशेने येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या सेंट्रो कारने अचानक पाठीमागून धडक देऊन फरार झाली. सदरची कार मध्य प्रदेश येथील असून कारवर चालकाच्या बाजूने पोलीस असा फलक लावलेला आहे. कारमधील दोघेही इसम दारूच्या नशेत धुंद होते. धडक देऊन फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी अपघातग्रस्त ज्येष्ठ पत्रकार कांबळे यांनी केली आहे. नमस्कार, मी पत्रकार विलास कांबळे. आज सायंकाळचे 4:30 वाजेच्या सुमारास मी कामानिमित्त बातमी कव्हर करण्यासाठी त्या परिसरात गेलो होतो. गाडीवर असताना ट्रॅफिक जाम होते, मी थांबलेलो होतो. त्या पिरियडमध्ये एक सेंट्रो पांढऱ्या रंगाची कार माझ्या गाडीला धडक मारून पुढे थांबली. त्यानंतर त्या गाडीचा मध्य प्रदेशची गाडी होती ती. त्या गाडीमध्ये पोलिसाची पाटी असलेला पोलीस नाव लिहिलेलं पाटी होती. आणि सदर घटना घडल्यानंतर त्या पिरियडमध्ये ती गाडी मला धडक मारून पुढे पळून गेली. मला तर हाताला पूर्ण फ्रॅक्चर झालेलं होतं. मी पूर्ण सावध होतो. त्या दरम्यान येवले शहरात एकलव्य संघटनेची मिरवणूक जात होती. आज एकलव्य आदिवासी मिरवणूक दिनांची मिरवणूक निघालेली होती. त्या पिरियडमध्ये येवला शहराचा पण बंदोबस्त होता. पण अपेक्षित होता येवला शहराचा बंदोबस्त असताना परिसरात तिथे पोलिस होते, होमगार्ड्स होते. पण कुठल्याही पद्धतीची मला त्यांच्याकडून मदत झाली नाही. हे दुर्दैवाची घटना आहे. आम्ही पत्रकार आजपर्यंत वेळोवेळी प्रत्येक घटनेला रात्र नाही पाहत, दिवस नाही पाहत, प्रत्येक वेळेस आम्ही 24 तास तत्पर सेवत असतो. पण अशी अपेक्षा असताना सुद्धा अशा घटना घडल्या. त्या पिरियडमध्ये 112 नंबरला सुद्धा डायल झालेला आहे, पण तो कॉलसुद्धा रिसिव्ह झालेला नाही. याबाबत थोडी सखोल चौकशी करून त्या गाडीचा तपास लावा. अज्ञात गाडी मध्य प्रदेशची सेंट्रो कार आहे ती. त्यावरती असलेली त्या पिरियडमध्ये त्या कारमध्ये 2 पोलीस विदाऊट ड्रेसमध्ये पिलेल्या अवस्थेत मतधुंद होते. अपघात झाल्या त्यांनी तात्काळ ते गाडी पुढे नेली त्यांनी आणि तिथून पळून गेली. तरी येवला शहर PI शहराचे PI सरांनी याबाबत तात्काळ लवकरात लवकर ते CCTV फुटेज खंगाळून सदर गाडी व ताब्यात घेऊन याबाबत लवकरात लवकर उलगडा करावा अशी पोलीस प्रशासनाला माझ्याकडून विनंती आहे.